छत्रपती शिवाजी महाराज हे आज तुम्ही गेले 2017 पासून महाराजांचा पुतळा तयार झाला। आज तुम्ही सांगा, जर भारतीय जनता पार्टीची आपली सत्ता होती तर भीमरावांना तापकीरांनी काय परमिशन नाही दिल्या, आणून दिल्या, काय यांनी पुतळा तयार केलं नाही। आज तुम्हाला सांगतो 2025च्या जी आता महानगरपालिकेची निवडणूक लागली, उद्या आचारसंहिता, आणि आज तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन करताय। अरे तू तुमच्या जिंदगीवर महाराजांसोबत राजकारण करताय, महाराजांच्या अस्मितेसोबत खेळताय। अरे महाराज हे आमचं दैवत आहे, संपूर्ण धायरीकरांचं नव्हे, संपूर्ण जगाचं दैवत आहे। आणि महाराजांचं नाव फक्त तुम्ही निवडणुकीसाठी वापरण्यासाठी लोकसभेची आता महानगरपालिकेची आचारसंहिता लागायच्या आधी एक दिवस तुम्ही उद्घाटन करताय आणि मग तुम्ही त्याच्यावर तिकीट मागताय की मी महाराजांचा पुतळा उभारला। अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत, महाराजांचं नाव वापरताय आणि ह्याला भीमरावांना ताकद दुजोरा देतायत की खूप मोठं काम केलं। अरे तुम्ही किती पैसे खाल्ले, किती लोकांची लुटमार केली। आज तुम्हाला सांगतो, माझ्या ऑफिसच्या समोरचा दायरी गावातला रस्ता आहे, हा रस्ता 8 दिवस सुद्धा झालेला नव्हता, 1 कोटी रुपये पाण्यात टाकले, सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर डांबर टाकलं आणि 8 दिवसांनी लगेच हा रस्ता वाहून गेला 1 कोटीचा। ही अशी निकृष्ट दर्जाची कामं करायची, त्या लोकांचे, आमच्या सामान्य जनतेचे पैसे खायचे। आज तुम्हाला सांगतो, अनधिकृत बांधकाम म्हणून या ठिकाणी लोकांनी, आमच्या भूमिपुत्रांनी काही बिल्डिंग बांधलेल्या आहेत, त्या बिल्डिंगचं बांधकाम चालू असताना एकदा सुद्धा या भीमरावांना तापकीरांनी कुठल्याही बांधकामावर कारवाई चालू असताना कधीच हस्तक्षेप केला नाही। एका सुद्धा कार्यकर्त्याचं घर पाडत असताना भीमरावांना तापकीर या ठिकाणी आले नाहीत। एक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो, आज पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती, भीमरावांना तापकीरांनी दाखवावं पाण्याची काय व्यवस्था केली। असे अनेक प्रश्न, दायरी गावामध्ये एक सुद्धा स्वच्छतागृह नाही, दायरी गावामध्ये एक सुद्धा भाजी मंडई नाही, फक्त कमिशन खायचं, टक्केवारी खायची, पैसे खायचे, लोकांसंग गोड बोलायचं आणि उमेदवारी मागायची, हाच फक्त यांचा धर्म आहे। माझा थेट यांच्यावर आरोप आहे, भारतीय जनता पार्टी ही देशातली 1 नंबरची पार्टी आहे। जगामध्ये माननीय पंतप्रधान देवेंद्रजी असतील, आपले देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी असतील, 1 नंबरचं काम करत आहेत, माझा यांच्यावर काहीच आक्षेप नाही। परंतु साहेब, ही खाली जी तळागाळातली लोक आहेत, जनतेच्या भावना तुम्ही समजून घ्या। जनतेमध्ये या नालायक लोकांवर खूप मोठा एक नाराजगी आहे, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची तळमळ यांना लागल्याशिवाय राहणार नाही। आणि हाडाचा कार्यकर्ता तुम्ही संपवण्याची जी आता वृत्ती हातात घेतलेली आहे, पैसे खाऊन तुम्ही उमेदवारी लोकांना देतात। आमदार साहेब, तुम्हाला लोक गावातच नाही रस्त्यावर फिरून देणार नाहीत, हा माझा शब्द आहे। आज तुम्ही आमच्यावर जो अन्याय केलाय, त्या अन्यायाचा बदला लोक भले रस्त्यावर येणार नाहीत, पण ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी मतदान रुपीमध्ये हे तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। माझ्यासारख्या कार्यकर्त्याची तुम्हाला तळमळ आहे, माझा तुम्हाला शाप आहे। ज्या किशोर पोकळेंना तुम्ही या ठिकाणी उमेदवारी दिली, त्या किशोर पोकळेंनी किती चांगली कामं केली या भागामध्ये ते तुम्ही दाखवून द्या। किती ठिकाणी पैसे झाले, किती ठिकाणी भ्रष्टाचार केला, माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे। परंतु मी आज कागदावर कुठलीही गोष्ट बोलत नाही, मी फक्त माझ्या भावना व्यक्त करतोय। लक्षात ठेवा, माझ्यावर तुम्ही किती अन्याय करा, मला काही फरक पडत नाही। मला तुम्ही अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन माझ्यावर हमला करायचा प्रयत्न केला, मला तुम्ही मारायचा, जिवंत मारायचा प्रयत्न केला, माझा फॉर्म बाद करायचा प्रयत्न केला। मी फॉर्म भरलेला असताना तिथं तुम्ही दुसरा डमी उमेदवार पाठवून त्या माझा फॉर्म बाद करण्याचं षडयंत्र हे किशोर पोकळे आणि भीमरावांना तापकीर यांनी रचलं। मी ठीक आहे, मी माझा फॉर्म बाद झाला, परंतु मी हार मानली नाही। माझ्या बायकोचा सीमाताई पोकळे यांचा फॉर्म पक्षाने वैध ठरवला। माननीय देशाचे, आपल्या राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचं संपूर्ण पुणे भागाचं नेतृत्व यांनी संपूर्ण माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज या माझ्या लाडक्या बहिणीला, म्हणजे शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणीला यांनी न्याय दिला, कार्यकर्त्याला न्याय दिला। तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, तू हिंदुत्व या भागामध्ये रुजवलेलं आहे, वाढवलेलं आहे, या हिंदुत्वासाठी आम्ही तुला न्याय देण्याचा प्रयत्न करू। ही भावना माननीय आपले जे एकनाथ शिंदे साहेब आहेत यांनी मांडली आणि आज मला न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीच्या या भूमिकेतून आज शिवसेनेमध्ये जात असताना मला तीव्र वेदना होत आहेत, माझं मन आज अक्षरशः रडत आहे। परंतु या माझ्या कुटुंबावर, माझ्या फॅमिलीवर जो अन्याय झालेला आहे
तो अन्याय याला वाचा फोडण्याचं मी काम करणार आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब हे माझ्या नेहमी सोबत राहणार आहेत. त्यामुळं आगामी काळात महानगरपालिकेमध्ये आपण याचा बदला घ्यायचा आहे, म्हणून मी निवडणूक लढत आहे. आणि सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.